शाळा शिकू शकले नाही, पण माझी शाळा माझी आठवण ही मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझं गाव मावशी. तर ह्या गावामध्ये मी लहानाची मोठी झाली. शाळेत जाऊ शकले नाही. शाळेत मी गेलेच नाही. म्हणजे त्यावेळेला मुली शिकत नव्हत्या. कुणी आईवडील पाठवत होते, कुणी पाठवत नव्हते. त्यामुळे मी शाळा शिकलेली नाही. तरी पण माझी खूप इच्छा होती की शाळा शिकावं, पण नाही शिकू शकले. मुलांना शिकू शकले, पण मी काही शिकलेली नाही. आता मला वाचता येतं, लिहिता येत नाही, वाचता येतं. पण शाळा शिकण्याची एवढी हौस असताना शाळा शिकू शकले नाही मी. कारण त्यावेळेला मुली शिकत नव्हत्या आणि घरची लोक पाठवत नव्हती मुलींना. काय 4 मुली शिकत होत्या. आणि अशी आठवण होती त्या शाळेची. शाळेपर्यंत जायचं, परत मागं फिरून यायचं. शिक्षक हाकलून लावायचे. नाव टाकलं नाही शाळेत, परत हाकलले की परत घरी यायचं. तरी आत्ताच्या मुलांनी हे शिक्षण घ्यावं. त्यांचे आईवडील किती खर्च करतात, त्याप्रमाणे त्यांनी शिकावं. मी अडाणी राहिले, पण मी माझ्या मुलांचं शिक्षण बघून मला एवढी हौस लहानपणापासून होती आणि मी शिकले. आणि आता भरपूर मी सद्गुरू कृपेने मला आता वाचता येते आणि लिहिता येत नाही, पण वाचता येतं भरपूर. ग्रंथ वगैरे मी भरपूर वाचते आता. मला आत्ता कळलं की शिक्षण म्हणजे तिसरा डोळा काय आहे, हा मला आत्ता कळला. त्याच्या अगोदर मला कळलं असतं तर मी भरपूर शिकले असते. पण सद्गुरू कृपेने मी आता भरपूर शिकले आणि भरपूर वाचन करते. मी अशा प्रकारे शिकले, वाचन वगैरे करायला शिकले. तर माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की आत्ताच्या पिढीतल्या मुलांनी कसं शिक्षण घेतलं पाहिजे आणि किती शिकलं पाहिजे, की ह्या अडाणी राहिल्यानंतर काय होतं. अडाण्याला अजिबात किंमत नाही हे मला कळून चुकलेलं आहे. म्हणून मुलांनी छानपणे शिकावं आणि भरपूर शिक्षण घ्यावं, भरपूर कमवावं, चांगल्या नोकऱ्या कराव्या, कविता कराव्या, शिक्षण घ्यावं, काहीतरी करावं मुलांनी आणि शिकावं. हीच माझी इच्छा आहे अडाणी व्हायची.